नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणाचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? मुहावरे। काय आहे तिचं नाव? मुहावरे। आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार किंवा काय पाहणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता मुहावरे हे आहेत काय ते आपण पाहणार आणि मुहावरे बद्दल काय आहे ते पण आता आपण पाहणार आहे। बघा, मुहावरा अरबी भाषा के शब्द है। मुहावरा हे एक अरबी भाषाचा शब्द आहे जिसका अर्थ है अभ्यास आणि ज्यांचा अर्थ आहे अभ्यास। हालांकि हिंदी में ये शब्द रूढ़ हो गया है। हालांकि हिंदी मध्ये हा शब्द खूपच रूढ झालेला आहे जिसका अर्थ है जनजीवन में प्रचलित आणि ज्यांचा अर्थ आहे जनजीवन मध्ये प्रचलित। ऐसा वाक्यांश जो लक्षणा या व्यंजनाद्वारा सिद्ध हो, असा वाक्यांश जे लक्षणा किंवा व्यंजनाद्वारा सिद्ध होऊन जात आहे और सामान्य अर्थ न देकर विशेष अर्थ प्रकट करने पर आणि सामान्य अर्थ नाही देऊन विशेष अर्थ प्रकट करणार आहेत। मैं हो जैसे आंखें फाड़कर देखना, जसा आंखें फाड़ायचा आणि बघायचा, तर इसका अर्थ वास्तव में आंखें फाड़कर देखना न होकर आश्चर्य से देखना होता है। जसे यांचा अर्थ काय होते? आंखें फाड़कर म्हणजे आंखें फाड़ून नाही पाहिला, याबद्दल यांचा अर्थ आहे आश्चर्यचकित पाहणार। इस प्रकार हम कह सकते हैं कि या प्रकारे आम्ही कह शकत आहे किंवा बोलणार आहेत की नीटप्रमाणे ऐकून घ्या। मुहावरे में वाक्यांश जो अपने सामान्य अर्थ को, मुहावरे मध्ये वाक्यांश जे आपला समान अर्थ हटाकर विशेषण अर्थ बोध कराते हैं, त्यांचा सामान्य अर्थ हटवून विशेष अर्थ प्रकट करून देत आहे किंवा बोध करून देत आहे असं त्यांनी सांगितलेले आहे। जैसे विशेष, जब वाक्य में मुहावरे प्रयोग किए जाते हैं, जेव्हा वाक्यामध्ये मुहावरे हे प्रयोग करून जात आहे तो उनकी क्रिया करता, तर त्यांची क्रिया कोणती होती? कर्ता होऊन जात आहे। जसे लिंग वचन कारक, जसे काय आहे? लिंग वचन कारक यांच्या अनुसार परिवर्तित होऊन जात आहे, यांच्या अनुसार परिवर्तित होऊन जात आहे। जसे इधर उधर हाकना, जसे इथे किंवा तिकडे हाकना म्हणजे जोरजोरातून बोलणे। उदाहरण, रमेश दिनभर इधर उधर ही हाकता रहता है। जसे उदाहरण दिलेले आहे की रमेश फक्त इथे किंवा तिथे हाकत राहणार आहे, म्हणजे इथे किंवा तिथे फिरत आहे किंवा काहीतरी बोलत आहे। तर यांचा अर्थ काय आहे? उमा दिनभर उधर इधर हाकती रहती है। उमा दिवसभर इथे तिथे हाकत आहे। तर याप्रमाणे यांची विशेषता असंही दिलेले जात आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, तर चला अजून काय बघणार आहे ते बघून घ्या। इथे बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या। संशोधित परीक्षा पद्धति के अनुसार मुहावरे पर आधारित कृतियां इस प्रकार होगी। संशोधित परीक्षा पद्धती यांच्या अनुसार मुहावरे बद्दल आधारित कृतियां असा प्रकार दिलेली आहेत। बघून घ्या। पहिला, मुहावरेवर अनेक अर्थों को उचित जोड़ियां लगाओ। मुहावरे आणि त्यांच्या अनेक अर्थाला आपल्याला उचित जोड़ियां लावायचा आहे। दूसरा, मुहावरे के अर्थ देकर उनका अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। मुहावरे यांचा अर्थ देऊन त्यांचा अर्थपूर्ण वाक्यात प्रयोग करायचा आहे। तीसरा, रेखांकित वाक्यांशों के बदले कोष्टक में दिए गए मुहावरों में से योग्य मुहावरे का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। रेखांकित वाक्याचे बदले कोष्टक दिणाऱ्या ज्या मुहावरे आहेत त्यातून योग्य मुहावरेचा प्रयोग करून त्यांना वाक्य पुन्हा लिहायचं आहे। कळलं की नाही? हो। आता चौथा, रेखांकित वाक्यांश के लिए परिच्छेद से संबंधित अर्थ का मुहावरे ढूंढकर वाक्य फिर से लिखिए। रेखांकित वाक्यांश दिलेले परिच्छेद मध्ये संबंधित अर्थ त्यांच्या मुहावरे ढूंढून त्यांच्या वाक्य पुन्हा लिहायचं आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। कळाले? छान। तर अजून काय आहे ते आपण बघणार आहे, तर चला बघून घ्या। इथे बघा, काही मुहावरे दिलेले आहे आणि त्यांचा काही अर्थ दिलेला आहे, ते उच्च जोड्यातून दिलेले आहे। बघा, मुहावरे आणि अर्थ। तर पहिला काय आहे? आंखें पर पर्दा पड़ना, आंखों पर पर्दा पड़ने म्हणजे लोभ के कारण सच्चाई न दिखना, लोभ म्हणजे लालचचे कारण सच्चाई नाही दिसत आहे। दूसरा, एडी चोटी को जोर लगाना, बहुत प्रयत्न करना, खूपच प्रयत्न करणाऱ्या, खूपच प्रयत्न करणाऱ्या। तिसरा, रुपया पानी की तरह बहाना, तिसरा काय? रुपया जे आहे, पैसे जे आहे पाणी तरफ वाहत आहे। अत्यधिक खर्च करना, काय आहे तिचा अर्थ? अत्यधिक खर्च करणार।
आता इथे चौथा, लकीर का फकीर होना म्हणजे पुरानी बातों को ढोना, यांचा अर्थ काय आहे? पुरानी बातम्याला डोळा. तर याबद्दल पाचवा, पगडी सांभाळना, इज्जत बचाना. पगडी सांभाळना म्हणजे काय होणार? इज्जत वाचवायचं आहे. काय होणार? इज्जत वाचायचं आहे. आता इथे सहावा, काला अक्षर भेस बराबर, निरीक्षण होणार. काला अक्षर जे आहे ते भेस बराबर होते. तर याबद्दल त्यांचा अर्थ काय? निरीक्षण होणार. आता सातवा, घाट घाट का पाणी पिना, अंत्यत अनुभवी होना. अंत्यत अनुभवी होणार. आता आठवा, अक्कल के घोड़े का दौड़ना, नाना प्रकार के विचार करना. अक्कल के घोड़े का दौड़ना म्हणजे नाना प्रकाराचा विचार करणं. आता नववा, पत्थर की लकीर होना, पक्की बात होना. पत्थरांचं लकीर होणं म्हणजे खूपच पक्की बातमी होणार. आता दहावा, पडाफोड करणं म्हणजे खुलासा करणं. पडाफोड करणं म्हणजे खुलासा करणं. आता रंग सियार होना म्हणजे दूत होना. रंगा सियार होना म्हणजे दूत होना. आणि इथे बारवा, हा में हा मिलाना म्हणजे चापलुसी करणं. तर याप्रमाणे याच्या ज्या मुहावरेचा शब्द दिलेला आहे त्यांचा अर्थ असेही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा, इथे काय दिलेले आहे बघा, मुहावरेचा अर्थ एवं त्यांचा प्रयोग. मुहावरे यांचा अर्थ आणि त्यांचा प्रयोग दिलेले आहे. बघा, वाक्यात प्रयोग कीजिए. आखे चुराना म्हणजे उपेक्षा करणं. आखे चुराना काय होते? उपेक्षा करणं. वाक्य, विपत्ति के दिनों अच्छे मित्रों की आंखें चुराने लगते हैं. दूसरा, आग बबूला होना मतलब अत्यधिक क्रोध होना, अत्यंत क्रोध होना. आणि वाक्य, द्रौपदी को अपमानित होते देखकर भीम आग बबूला होने लगा. द्रौपदी यांना अपमानित बघून भीम आग बबूला होऊन झालेला होता. आता तिसरा, 9-2-11 होना म्हणजे भाग जाणं. 9-2-11 होना म्हणजे खूपच भाग जाणं. तर वाक्य, पुलिस को आते देखकर चोर 9-2-11 हो गए. याबद्दल होश उठ जाना म्हणजे घबरा जाना. होश उठ जाना म्हणजे घबरा जाना. तर सांप के सामने देखकर मेरे तो होश उड़ गए. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. अजून आहे तोलकर बोलना, बहुत सोच समझकर बोलना. तोलकर बोलना म्हणजे खूपच सोच विचारून बोलणारा. विद्यमान व्यक्ती हमेशा तोलकर बोलता है. याप्रमाणे अजून आहे बातों में आ जाना, बात पर भरोसा कर देना. तर याबद्दल भोले भोले लोक आसानी से दुसरे की बात में आ जाते. जेव्हा भोले भोले लोक आहेत ते आसानीतून दुसऱ्या लोकांच्या बातावर येते. कळलं हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, प्रश्न तीसरा, रेखांकित वाक्यांश बदले आणि कोष्टक में दिए गए मुहावरे में योग्य मुहावरे का प्रयोग करके वाक्य पुनः लिखिए. पहिला, इस समस्या पर कई मित्रों से राय लिया गया. यांचं उत्तर आहे, या समस्या पर कई मित्रांతో परामर्श केलेले आहेत. दुसरा, सीढ़ी बजते ही सब लोग स्तंभ हो गए. सीढ़ी वाजवत सभी लोग हतप्रत राहिले. तीसरा, तुम अच्छी तरह जानती हो की मैंने तुम्हें धोखा दिया है. तुम्हाला खरंच असं माहित आहे की मी तुम्हाला धोका दिलेले आहे. तर याबद्दल तुम्ही अच्छी तरह जानते हो की मी तुम्हाला धोका दिलेले आहे. मैं हजामत और स्नान आदि तल्लीन हो गया. मैं हजामत किंवा स्नानमध्ये आधी तल्लीन होऊन जाणार आहे. तर याबद्दल मैं हजामत और स्नान आदि व्यस्त हो गया. तर याप्रमाणे यांच्या रेखांकित शब्दाचा प्रयोग किंवा मुहावरे अशा प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जो मुहावरे आहे ते व्याकरणचा खूपच छोटा शब्द दिलेले आहेत किंवा व्याकरणचा शब्द छोटा व्याकरण आहे. तर याप्रमाणे आपण पाहिले की त्यांचा अर्थ कशाप्रमाणे आणि हिंदी भाषातून मुहावरे यांचा प्रयोग कशासाठी केलेले जात आहे आणि त्यांचा अर्थ पाहिले, अजून त्यांचे कशाप्रमाणे अर्थ देऊन जात आहे हे सगळं आपण पाहिले. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि करून घ्या. हा खूपच छोटा धडा आहे. याबद्दल यांचा इथेही इतकंही दिलेले आहे. तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आणि सगळे व्यवस्थित प्रमाणे लिहून घ्यायचं आहे. कळलं हो. धन्यवाद.